बीड जिल्ह्यामध्ये जून महिना संपूनही अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे पेरण्या सुद्धा खोळंबलेल्या आहेत। जिल्ह्यामधील एकूण 8 लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी फक्त 2,12,000 हेक्टरवरच पेरणी झाली आहे आणि त्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे। सलग पावसाअभावी शेतकऱ्यांचं नियोजन बिघडलेलं असून अनेक भागांमध्ये शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। जून महिना संपला तरी बीड जिल्ह्यात समाधानकारक म्हणता येईल असा पाऊस झालेला नाही। ज्या ठिकाणी पाऊस झालाय त्या ठिकाणी मात्र आता शेतकरी पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या बीड तालुक्यातील वरवटी शिवारात आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सोयाबीनची पेरणी ही ट्रॅक्टरच्या मदतीने केली जाते। गेल्या वर्षी याच काळात बीड जिल्ह्यात सरासरीच्या 65% पाऊस झाला होता, परंतु या वर्षी मात्र अवघा 21% पाऊस झालाय। कृषी विभागानं शेतकऱ्यांना सल्ला दिलाय 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, परंतु जो काही थोडाफार पाऊस झालाय त्याच पावसावर आता हे शेतकरी पेरणी करतायत, कारण पिकाचं वेळापत्रक देखील जपणं गरजेचं आहे। जसं पाहिलं तर आपण मूग आणि उडीद या पिकांची तर आता पेरणीच होऊ शकणार नाही, कारण त्याला लवकर पाऊस पडणं अपेक्षित असतं, परंतु पाऊस आता उशिरा न आल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। बीड जिल्ह्यात जवळपास 8 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे तर ते पेरणी योग्य आहे आणि त्या ठिकाणी पेरणी होणं अपेक्षित आहे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार। आतापर्यंत सरासरी कृषी विभागाकडे जी आकडेवारी आहे ती सरासरी पेरणी 30% पेरण्या बीड जिल्ह्यातील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजूनही काही भागात पुरेसा पाऊस पडलेला नाही, त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी मात्र सोयाबीन असेल, कपाशी असेल या पिकांची पेरणी केली आहे, लागवड केली आहे। एकंदरीत जर पाहिलं आपण तर यावर्षी अल निनोचं संकट हे महाराष्ट्रावर आहे, त्याचा फटका आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बसतोय आणि थोड्याफार पावसावरच आता ही पेरणी केली जाते। यापुढे देखील जर दमदार पाऊस झाला नाही तर मात्र शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहणार आहे, परंतु आता जी पेरणी केली आहे त्याला पुरेसा जर पाऊस पडला तर मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। आपण कृषी विभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की 75 ते 100 mm पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये। याचाच अर्थ की साधारण 4 ते 5 इंच ओलावा जमिनीमध्ये पाहिजे। आत्तापर्यंत एक 5 ते 6 तालुक्यांमध्ये 100 mm पेक्षा पाऊस झालेला आहे, त्या ठिकाणी पेरणी होते। आजचं जर आपण स्थिती बघितलं तर साधारण 2,12,000 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कापूस जे पीक आहे ते साधारण 90,000 हेक्टरपेक्षा जास्त पेरणी झाली आणि 1,06,000 हेक्टरपेक्षा जास्त सोयाबीनची पेरणी झालेली आहे।